नमस्कार, रश्मिकाच किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी रोहू फिश करी। रोहू फिश मध्ये थोडेसे काटे असतात, पण चवीला अतिशय टेस्टी असणारा असा हा रोहू फिश असतो। तर रोहू फिश करी बनवण्यासाठी आपण इथे फ्रेश आणि स्वच्छ धुवून घेतलेला रोहू फिश घेतलेला आहे। सर्वात प्रथम आपण फिशला मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हळद आणि मीठ फिशला व्यवस्थित लावून फिश मॅरिनेट करून घ्यायचं आहे। फिशच्या दोन्ही बाजूंना आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत। तर इथे आपला सर्व फिश मॅरिनेट करून तयार झालेला आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी आपण इथे मॅरिनेशन करून ठेवणार आहोत। फिश करीचं वाटण बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे ताजा ओला नारळ, त्यानंतर लसूण पाकळ्या, अद्रक, काळे मिरे, दालचिनी आणि फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर। त्यानंतर इथे एक कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे। फिश करीचा मसाला बनवण्यासाठी इथे आपण एका मिक्सर जार मध्ये ताजा आणि बारीक कापून घेतलेला ओला नारळ घ्यायचा आहे। ओल्या नारळामुळे करीची टेस्ट खूप छान येते। त्यानंतर इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आल्याचे 2 तुकडे, छोटीशी दालचिनी आणि 4 ते 5 काळे मिरी घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली हिरवी कोथिंबीर घेणार आहोत। आणि आता हा सर्व मसाला आपण थोडंसं पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट याची करून घेणार आहोत। तर इथे पहा, वाटल्यानंतर आपला असा मसाला तयार झालेला आहे। तर इथे आपण ओल्या नारळाचं मस्त असं वाटण तयार केलेलं आहे। आता इथे आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट केलेले फिश आपण एक एक करून याच्यामध्ये सोडून घेणार आहोत। तर इथे आपण फिश सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये आणि आता आपण 2-3 मिनिटांनंतर हे फिश पलटवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण दोन्ही बाजूंनी हे फिश व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करताना फिश खूप डेलिकेट असतात, त्यामुळे काळजी घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर हे फिश व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत, तर ते आपण काढून घेऊया। फिश फ्राय करून घेतल्यामुळे करीतील फिश हे टेस्टी होतात। तर इथे आपले सर्व फिश फ्राय करून तयार झालेले आहेत। इथे आपल्याला फिश फ्राय केलेल्या ऑइल मध्येच एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित अर्धा मिनिट परतवून घेऊया। हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं ओल्या नारळाचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण सुद्धा लो फ्लेमवर व्यवस्थित असं मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। तर इथे पहा, आपण 2 ते 3 मिनिटं मसाला छान परतवून घेतलेला आहे आणि मसाल्याला छान असं तेलही सुटलेलं आहे। छान असा मसाला परतवल्यामुळे करीला छान टेस्टही येते आणि करीला मस्त अशी तर्री सुद्धा येते। लो फ्लेमवर मसाला छान असा परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये करीसाठी आवश्यक तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत। इथे आपण फिश करीसाठी थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी वापरलेलं आहे।
इथे आपण करी व्यवस्थित उकळवून घेऊया आणि इथे आपण चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आता इथे पहा, इथे फिश करी व्यवस्थित उकळवून झालेली आहे आणि फिश करी व्यवस्थित उकळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेले फिश सोडून घ्यायचे आहेत. तर इथे आपण एक एक करून आपण फ्राय केलेले फिश सोडून घेऊया. इथे आपण फिश टाकण्याआधीच फिश करी व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे आणि फिश करीला छान उकळ आल्यानंतर इथे आपण फ्राय केलेला रोहू फिश एक एक करून आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत. फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये फिश शिजतात आणि आपण फिश फ्राय केलेले असल्यामुळे फक्त आपण करी 2 ते 3 मिनिटं उकळवून घेणार आहोत. इथे फिश करीला मस्त अशी तर्री आलेली आहे. 3 ते 4 मिनिटं फिश करी आपली व्यवस्थित उकळवून झालेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली रोहू फिश करी. तर इथे पहा, तयार झालेली आहे आपली ओल्या नारळाच्या वाटणातील चमचमीत आणि झणझणीत अशी तर्रीवाली रोहू फिश करी. इथे थोडीशी गार्निशिंगसाठी हिरवी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेऊया आणि इथे फिश करीची टेस्ट वाढवण्यासाठी इथे आपण अर्धा लिंबू वरून पिळून घेऊया. तर ही तयार झालेली मस्त अशी फिश करी आपण ज्वारीची भाकरी आणि राईस बरोबर सर्व करू शकतो. तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी ताज्या ओल्या नारळाच्या वाटणातील मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी तर्रीवाली रोहू फिश करी. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत.